नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालिसिस व्हिडिओमध्ये। भरपूर दिवस झाला वीकली अनालिसिसचा पण व्हिडिओ नाही टाकलेला। आपण अनालिसिस करूया कधीपासून, 15 तारखेपासून वाटलं तर अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया। फेब्रुवारी महिना काय खास नाही राहिलेला, ठीक आहे बाबा, तरी पण अनालिसिस तर करू शकतो आपण। जे ट्रेड घेतले ते हे बघा, इथं मार्केटमध्ये ही एक रेजिस्टन्स लेवल होती, इथून चालू करूया 13 फेब्रुवारी पासून। पहिली कॅन्डल ओपन झाली, मार्केट ओपन झालं, वरती गेलं, इथं रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स पासून सेलिंग आली आणि पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेकडाऊन केला। पहिल्या कॅन्डलचा लो काय आहे, सपोर्ट आहे, कारण की मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम आलेलं होतं। ओके, अपसाइड गेलं, डाऊन साइडला ब्रेकडाऊन केला, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, आपण बाय साइडला एंट्री मारली, मार्केटनं अपसाइड मोमेंटम केलं, एकदम किरकोळ सिंपल साधा ट्रेड। त्यानंतर पुढचा दिवस हे बघा, इथं क्लोजिंग प्राइस आहे, पहिल्या कॅन्डलनं क्लोजिंग पासून रिजेक्शन घेतलं, आपण इथं फिब मध्ये सेल डायरेक्शन एंट्री मारलेली होती। आता तुम्हाला इथं समजणार नाही असं की नेमकं काय झालं होतं, त्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा चार्ट बघावा लागेल। 1 मिनिटामध्ये तुम्हाला इझिली समजून जाईल की नेमकं काय झालेलं होतं ते, ठीक आहे। हा एक थोडा ऍडव्हान्सचा ट्रेड होता। त्यानंतर मेन ट्रेड कोणता झाला बघा, इथं आता मार्केटची ओपनिंग प्राइस ही आहे, बरोबर। ओपनिंग प्राइसचा अपसाइड ब्रेकआउट केला, रिटेस्टला आलं, प्रॉपर रिटेस्ट झाला इथं, आणि इथं कन्फर्मेशन कॅन्डल आली आहे बघा 21:40 मिनिटानंतर। इथं सेल डायरेक्शन एंट्री बंद होती, बऱ्याच लोकांनी हा ट्रेड पकडलेला आहे, एकदम परफेक्ट आणि परफेक्ट, मोस्ट परफेक्ट हा ट्रेड आहे, ठीक आहे, एकदम सिंपल हा ट्रेड झाला। त्यानंतर कुठं आहे, मला वाटतंय हा वाला दिवस फेब्रुवारी 18। आता ह्याच्यामध्ये सीन काय आहे बघा, इथं क्लोजिंग आहे, बरोबर आहे का, इथं मार्केट आहे, इथून डायरेक्टली अपसाइड खाली येऊन काय केलं, मार्केटनं क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन केलेला आहे। पण कन्फर्मेशन कॅन्डल किती पॉईंटची आहे, इथं जवळजवळ 65 पॉईंटची कन्फर्मेशन कॅन्डल आहे। ट्रेड बनवण्यामध्ये काहीही सेन्स बनत नव्हता। फेब्रुवारी महिना घाण आहे, ह्याच्यामुळे म्हणतोय मी। आता पुढचा दिवस बघा, इथं हा वाला, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं मार्केटला तर बघा, हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून क्लोजिंग दिलंय मार्केटनं। ओपन झालं मार्केट इथं, हे बघा कुठं ओपन झालं, इथं ओपन झालं, रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली, डायरेक्टली सेल साइडला एंट्री मारली आपण, इथं 34 पिपची कॅन्डल होती आणि टार्गेट पण आपल्याला बघायला भेटलं। एकदम सिंपल हा पण ट्रेड झाला होता। मी बघा डायरेक्ट ट्रेड सांगतो, तुम्हाला की अनालिसिस सांगावं, काय 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 सांगावं, पण हे सगळं कोर्समध्ये ऑलरेडी फ्री सांगितलेलं आहे, असं नाही की आपण, म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो कोर्स बघा सगळं फ्रीवाला मस्त पैकी, आणि ट्रेड करायला चालू करा, विषय संपला। त्याच्यानंतर काय माहिती खाल्ली मला, ह्या दिवशी ट्रेड काय झालता पण, हा येऊन सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन केलेला आहे, कन्फर्मेशन कॅन्डल किती चेक बघूया इथं, मी नव्हतं बहुतेक अवेलेबल या दिवशी, आठवत नाही मला काय आठवत नाही, फेब्रुवारी महिन्यात भंगार गेला आहे, 87 कॅन्डल, काय सेन्स बनवता ट्रेड बनवण्यामध्ये। त्याच्यानंतर मग हा दिवस मला वाटतं फेलच गेला असावा, ह्या दिवशी पण अवेलेबल नव्हतं बहुतेक, फेब्रुवारी 21 लाखावर होतो बर, हे पण आठवत नाही मला वाटतं 5th ट्रेड घेतला होता बघा, इथं क्लोजिंग आहे। ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती मी सांगेन तुम्हाला लवकरच, पहिल्या कॅन्डलला कसे ट्रेड मारायचे। क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला, 5th मध्ये आपण सेल डायरेक्शन एंट्री मारली, 1 मिनिटामध्ये जाऊन बघा मार्केटमध्ये क्रॅश आला आहे। तर हा दिवस ओळखायचे कसे सोपे असते, हे बघा ग्रीन कॅन्डल खाली आलं, सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल खाली चाललंय, म्हणजे बायरला टेम्प्ट करतं मार्केट, आणि खाली खाली जातं, रिटेलर बाय करतायत, मार्केट डाऊन साइडला मुवमेंट करताय। हे बघा हा सेम ट्रेड इथं, ही क्लोजिंग प्राइस वरती ग्रीन कॅन्डल आली, रिटेलर बाय डायरेक्शनला बसले, त्यांचे स्टॉप लॉस खाली असतात। ही स्पाइकची स्ट्रॅटेजी आहे बघा मार्केटमध्ये, इथं आपण असा एसएल लावला आणि मार्केटमध्ये हे मुवमेंटम बाहेर मिळते। का बाबा ट्रेड घेतो आपण, क्लोजिंग वरती ग्रीन कॅन्डल आल्यानंतर रिटेलर बाय करतात, त्याच्या खाली निघताना मार्केटमध्ये स्पाइक निघतो, स्ट्रॅटेजी पण ऑलरेडी सांगितलेली आहे। ओके, त्यानंतर इथं प्रॉपर टेस्टचा हा ट्रेड पण लागू होते बघा, हा ब्रेकडाऊन, रिटेस्ट, प्रॉपर रिटेस्ट, कन्फर्मेशन कॅन्डल, हे बघा कन्फर्मेशन कॅन्डल 52 पिपची आहे, पण नॉर्मल दिसते बघा, ही कॅन्डल नॉर्मल आहे, ठीक आहे, नॉर्मल कॅन्डल, टार्गेट बघा 80 पिपचं तुम्हाला बघायला भेटलेलं आहे। त्यानंतर हा दिवस कितीचा आहे, फेब्रुवारी 25, काय मजा आहे, काय काहीच नाही वाली बघा। तुम्ही असं कसं काय म्हणता की मला सांगा, ही कॅन्डल आहे रेड, सेलिंग आली, इथून थोडीशी बाईंग आली, इथं कसं काय म्हणू शकता लो ब्रेकडाऊन, लो ब्रेकडाऊन साठी मार्केटमध्ये मुवमेंट तर पाहिजे बघा, असा येऊन असं अपसाइड मोमेंटम केलं, मग हा लो झाला, मग मार्केटनं आलं लो ब्रेकडाऊन केला, ह्याला तुम्ही म्हणू शकता लो ब्रेकडाऊन। जिथं मार्केटमध्ये एकच कॅन्डल खाली, एकच कॅन्डल वर, त्याचा लो ब्रेकडाऊन कसं काय म्हणतो मला हेच कळलं नाही, ठीक आहे। आलं मार्केट खाली, हा दिवस पण आपण अवॉइड केला होता। त्यानंतर मला वाटतं पॅटर्न बनला होता, पण रात्री काय आपण जागा नव्हतं बघा, हा पॅटर्न होता यंग पॅटर्न, कन्फर्मेशन कॅन्डल इथं आहे, बाय डायरेक्शन एंट्री मारली असते तर टार्गेट भेटला असतं, नो प्रॉब्लेम। त्यानंतर फेब्रुवारी 26 बघा, 26 फेब्रुवारी पण बघा, इथं चॅनल टाईप होता, इथं रेड कॅन्डल आली, घाण झाली मार्केटमध्ये, आणि परत अपसाइड गेलं, डाऊन साइड आलं, अपसाइड डाऊन साइड, काय ना मजा ना, काय नाही, एकही परफेक्ट ट्रेड बनलेला नाहीये, ठीक आहे। बघा एखादा महिना असा खराब येतो, नो प्रॉब्लेम, आपण आपले कॅपिटल वाचवा। तुम्हाला जर अनालिसिस समजलं नसेल, कोर्स बघा, कोर्स बघितल्यानंतर हे अनालिसिस समजेल, असं पटपट अनालिसिस तुम्हाला पण करता येईल, कधी तुम्हाला त्यासाठी सगळ्यांना कोर्स फ्रीवाला नीट पाहावा लागेल। आता नेमकं गरज कशाची आहे मला सांगा बा, 2-3 प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहेत,
एक आपण बिगिनरसाठी लाईव्ह बॅच घेणार आहे, त्यानंतर लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग बॅच घेणार आहे सगळ्यांसाठी जे ऍडव्हान्स म्हणजे शिकलेले आहेत पुढे गेले त्यांच्यासाठी एक ऍडव्हान्स लाईव्ह बॅच घेणार आहे डाऊट सॉल्व्हिंगची. त्यानंतर आपण प्रयत्न करणार आहे युट्यूब लाईव्हसाठी. नेमकं तुम्हाला काय काय पाहिजे ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नीट सांगा. ब्रोकर बघा एक्सेम दोन टॉपचे ब्रोकर दोन यूज करायचे, दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर मला आयडी वगैरे पाठवून ठेवा तुम्ही. एक्सेम मध्ये 100% डिपॉझिट बोनस मे बी येऊन जाईल मार्चमध्ये, त्यासाठी पण तुम्ही सगळेजण रेडी राहा, शिकून रेडी राहा, स्ट्रॅटेजी बनवून रेडी राहा, म्हणजे तुम्हाला ट्रेड करता येतील. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.